हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आपण पाहणार आहोत थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस आणि टॉपिक तर आपला थर्मोडायनॅमिक्स चालू आहे. तर हा टॉपिकमध्ये फार आय थिंक मला वाटतं तुम्हाला इंटरेस्ट येत असेल, कारण हा जो पूर्ण टॉपिक आहे एकदम व्यवस्थित सुटसुटीत आणि असा आहे की ज्याच्यातल्या प्रत्येक कन्सेप्ट आपण आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटसोबत लिंक करू शकतो. आणि त्यामुळे हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक मानतो आणि तो सोपा पण आहे तेवढा. ओके, तर यामध्ये आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये वर्डन नेमकं कसं असतं त्याबद्दल आपण पाहणार आहोत. आता थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय, तर आपण पी व्ही टाईप ऑफ डायग्राम तुम्हाला माहिती आहे, पी व्ही डायग्राम म्हणतो किंवा पी व्ही कर्व म्हणतो आपण. हे प्रेशर आणि व्हॉल्यूम कर्व. आणि आपण सांगतो की काहीतरी आपली जी पी व्ही कर्व असते यामध्ये एक इनिशियल स्टेट असते, एक फायनल स्टेट असते. समजा ही इनिशियल स्टेट म्हटलं आपण आहे ना, इनिशियल. ओके, आणि ही काय फायनल स्टेट आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की आपली जी सिस्टीम आहे, कुठली सिस्टीम असेल, ही जी सिस्टीम असेल तर सिस्टीमची एक इनिशियल स्टेट असते आणि थोड्या वेळानंतर त्याची फायनल स्टेट असते. आणि इनिशियल स्टेटची फायनल स्टेट होते वेळेस काय बदलतं, स्टेट व्हेरिएबल्स बदलतात. स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे कोण, आपलं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, हे जे फॅक्टर असतात त्याला आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो. तर या ठिकाणी आपण दोन स्टेट व्हेरिएबल घेतलेत, प्रेशर आणि व्हॉल्यूम. तर जसं या पॉईंटपासून आपण या पॉईंटला जात असतो, इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला जात असतो, त्याचे स्टेट व्हेरिएबल्स बदलतात, म्हणजे पी आणि व्ही बदलतं. ओके, आणि जी याच्या बदलाची प्रक्रिया असते, जी प्रोसेस असते, काय इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत जाते वेळेस जी मध्ये जी प्रोसेस घडते, जी प्रक्रिया घडते, त्यालाच आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक प्रोसेस किंवा जी प्रोसिजर असते. लक्षात आलं, प्रोसिजर म्हणजे काय, म्हणजे इनिशियल स्टेटहून डायरेक्ट फायनल होते का, असं होतं का. समजा तुम्ही इथं आहात, तुम्हाला मामाच्या गावाला जायचं आहे, म्हणजे तुम्ही इथं आहात नंतर मामाच्या गावाला आहात, असं शक्य आहे का, नाही ना. तर तुम्ही इथून तुमच्या मामाच्या गावापर्यंत जाईपर्यंत जी पाथ आहे पूर्ण तुमचा, ते मार्ग असतो, तो मार्ग डिपेंड असतो. तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकता. असतं तुमच्या काही जणांच्या मामाच्या गावांना जायला 2 रस्ते असतात, काही जणांच्या गावाला 3 असतात, काही गावाला रस्ताच नसतो. जे रस्ता नसतो म्हणजे खड्डे खराब असतो एकदम. ओके, तर तसं म्हणतोय, रस्ता नसतो म्हणजे चक्कर नाही आहे. तर असं असतं की आपण एका ठिकाणी आहोत, एका स्टेटमध्ये आहोत, आपण दुसऱ्या स्टेटमध्ये जातोय. तर असं होत नाही ना की ते फक्त फिल्ममध्येच होऊ जाणं, म्हणजे एका ठिकाणी आहे इथून गायब होतो आणि दुसरीकडे निघतो. ते असतं काही फिल्म्समध्ये, मूवीजमध्ये तुम्ही पाहता. पण मी त्याबद्दल बोलत नाही. आपण रिअल लाईफमध्ये जेव्हा आपण पाहत असतो, मी या ठिकाणी आहे, समजा मी दुसऱ्या एका ठिकाणी जातोय, तर मी या ठिकाणी आहे, समजा फॉर एक्झाम्पल घेऊ, समजा मी या ठिकाणी आहे आणि मी समजा या ठिकाणी जातोय. ती माझी इनिशियल स्टेट होती, माझी ही फायनल स्टेट होती. मग मी त्या इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटपर्यंत येईपर्यंत जे काही घडलं याला प्रोसेस म्हणतो. याला काय म्हणतो आपण, प्रोसेस म्हणतो. लक्षात, आम्ही ही जी प्रोसेस आहे तसंच या ठिकाणी असतं. जसे आपली सिस्टीम कुठली होती, काय इनिशियल स्टेटला होती. इनिशियल स्टेटला होती म्हणजे काय, त्यावेळेस त्याचं काहीतरी प्रेशर होतं समजा आहे ना, त्यावेळेसचं काहीतरी या ठिकाणी प्रेशर असेल, त्यावेळेसची काहीतरी व्हॉल्यूम होती ना, त्यावेळेसची व्हॉल्यूम समजा आपण इनिशियल मानली ही, तर व्हॉल्यूम इनिशियल आहे आणि हे प्रेशर इनिशियल आहे, त्यावेळेसचं काहीतरी असेल. थोड्या वेळानंतर काय झालं, त्याची फायनल व्हॉल्यूम काय झाली, व्ही फायनल काहीतरी बदलली आणि प्रेशर पण काहीतरी बदलले, प्रेशर फायनल. म्हणजे एक स्टेट होती दुसऱ्या स्टेटमध्ये गेली. म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते वेळेस जी प्रोसेस होती किंवा हा जो पाथ आहे, समजा हा जो पाथ आहे, या पाथ अलॉंग जो पाथ आहे, या अलॉंग पाथ जे काही घडत होतं, जे काही त्या ठिकाणी घडत होतं, कसं व्हायलंय, ती पूर्ण जी प्रोसेस आहे त्याच प्रोसेसला आपण म्हणतो थर्मोडायनॅमिकल प्रोसेस. जी प्रोसिजर आहे याला काय म्हणतो, थर्मोडायनॅमिकल प्रोसेस. म्हणजे ए पॉईंटपासून हा ए पॉईंट मानला आणि हा बी पॉईंट मानला, ती ए टू बी जी आपली सिस्टीम चेंज व्हायली, सिस्टीमची स्टेट चेंज व्हायली. ओके, सिस्टीम नाही तर सिस्टीमची स्टेट चेंज व्हायली, तर ती स्टेट चेंज होण्याची प्रोसिजर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ थर्मोडायनॅमिकल प्रोसेस. आता थर्मोडायनॅमिकल प्रोसेसमध्ये नेमकं काय घडू शकतं, थर्मोडायनॅमिकल प्रोसेस घडतो वेळेस सिस्टीम आपली हीट बाहेर टाकेल किंवा सिस्टीम हीट गेन करू शकते, काही होऊ शकतं है ना. की आपली सिस्टीम आहे ना, समजा ही सिस्टीम आहे, ही जे काही थर्मोडायनॅमिक स्टेट व्हायली, म्हणजे सध्या या एका स्टेटला तर प्रेशर आणि व्हॉल्यूम विनाकारण तर ऑटोमॅटिकली बदलणार नाहीत. ओके, तर मग समजा आपण या सिस्टीममध्ये काय होऊ शकतं, तर सिस्टीमला आपण हीट सप्लाय करू शकतो. म्हणजे सिस्टीम हीट घेत असेल, ऑब्विसली त्यावेळेस पॉझिटिव्ह क्यू म्हणतो, प्लस क्यू म्हणतो आपण. ओके, किंवा आपली सिस्टीम काय करेल, हीट बाहेर टाकेल. म्हणजे सिस्टीम हीट घेते किंवा बाहेर टाकते, कशामध्ये, थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये टाकू शकते, हीट घेऊ पण शकते आणि टाकत असेल. म्हणजे एन्व्हायरमेंटसोबत आपली सिस्टीम काय करेल, हीट एक्सचेंज करेल. कशामध्ये, थर्मोडायनॅमिक प्रोसेस. म्हणजे एका इनिशियल स्टेटकडून दुसऱ्या इनिशियल स्टेटकडे जाते. पण जसं तुम्ही तुमच्या एका ठिकाणून समजा इथून तुम्ही मुंबईला जाताय, तर इथून मुंबईला जाता तुम्ही असं जाता का, इथं आहात मुंबईला गेलात, म्हणजे मध्ये काहीतरी खाताल. ओके, पण तुम्ही जे खात असता किंवा काहीतरी बाहेर टाकताल, हे दोन्ही प्रोसेस असतील तुमच्या. ओके, मग तुम्ही खाता पिता ह्याच्या काही जे प्रोसेस आहेत, म्हणजे तुम्ही काय करत असता, आपल्या इथून समजा आपण या ठिकाणून मुंबईकडे जात असाल, या पूर्ण प्रवासामध्ये, या पूर्ण पाथमध्ये, अलॉंग धिस पाथ, म्हणजे या पाथमध्ये तुम्ही काय करत असता, काही बाहेर टाकता किंवा एनर्जी काही घेता,
काहीतरी वर्क करता, तुम्ही असं काही ना काही चालत असता का? असं शक्य आहे का तुम्ही तर असे होते, मुंबईला गेल्यानंतर असेच होते? तुम्ही काहीतरी वर्क करताल ना, काहीतरी दोन गोष्टी करतात. एक तुम्ही एनर्जी घेताल म्हणजे अन्न खाताल किंवा बाहेर टाकताल, एनर्जी बाहेर टाकताल, एक तर प्रोसेस होईल. किंवा असं होऊ शकतं की तुम्ही काय करताल, काहीतरी वर्क करताल म्हणजे तुम्ही असं झोपताल, बसताल, उठताल, असं चलत जाताल. तर एका ठिकाणी बसून तर जाऊ शकत नाहीत ना. तर या ठिकाणी पण तसंच होतं. आपली जी थर्मोडायनामिकल प्रोसेस आहे म्हणजे यामध्ये काय व्हायला की इनिशियल स्टेटपासून आपण फायनल स्टेटमध्ये चाललो त्या थर्मोडायनामिकल प्रोसेसमधून. तर काय होतं त्याच्यामध्ये, एक तर हीट घेतल्या जाईल किंवा हीट बाहेर टाकल्या जाईल, निगेटिव्ह क्यू होतं, किंवा आपली सिस्टीम वर्क करेल है ना. म्हणजे सिस्टीम वर्क करेल, म्हणजे सिस्टीमनं वर्क केलं म्हणजे काय होतं, आपण पॉझिटिव्ह वर्क घेतो म्हणजे सिस्टीम एक्सपान्शन होईल. सिस्टीमनं वर्क केलं म्हणजे एक्सपान्शन होईल म्हणजे पॉझिटिव्ह वर्क येणार. किंवा सिस्टीमवरती वर्क केल्या जाईल म्हणजे काय असणार आहे, सिस्टीमला आपण कॉम्प्रेस करू म्हणजे सिस्टीम आहे ना, सिस्टीम आपली ही अशी होती. सिस्टीम जर एक्सपांड होत असेल त्याला पॉझिटिव्ह वर्क म्हणतो. यावेळेस काय होणार आहे, पॉझिटिव्ह वर्क होणार आहे. आणि वर्क कोणी केलं आहे, सिस्टीमनं केलं आहे. आणि सिस्टीम कॉम्प्रेस होत असेल है ना, त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह वर्क म्हणतो. हे कोण करतं, आपण त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करून, फोर्स अप्लाय करून त्याची कॉम्प्रेस करत असतो. वर्डन ऑन द सिस्टीम निगेटिव्ह, वर्डन बाय द सिस्टीम पॉझिटिव्ह. ते असं घडत असतं कशामध्ये, थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये. म्हणजे घडू शकतं, काय घडू शकतं, हीट एक्सचेंज होऊ शकते किंवा वर्डन होऊ शकतं. हे सर्व काही प्रोसेस आपल्या कशामध्ये घडत असतात, थर्मोडायनामिकल प्रोसेसमध्ये घडत असतात. आता प्रश्न असा आहे की जी काही थर्मोडायनामिकल प्रोसेस घडत असते तर ती अचानक घडते का किंवा ती फास्टमध्ये घडते का? तर लक्षात ठेवा की जी काही कुठलीही थर्मोडायनामिकल प्रोसेस असतो म्हणजे इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे, म्हणजे समजा मी इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे जातो. मी ऑलरेडी सांगितलं, मी एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जात असेल तर मी डायरेक्ट नाही जात, शक्य नाही. मी इथं आहे लगेच तिथं आहे. हे स्लोली घडतं. स्लोली म्हणजे सर नाही सर आम्ही मोटरसायकलवर व्हेरी हाय स्पीडनं जाऊ, सर आम्ही कारनं जाऊ, आम्ही विमानानं जाऊ. तुम्ही कितीही गेलात तर असं शक्य आहे का, विमानानं तुम्ही आत्ता इथं होता आणि लगेचच तिथं आहात? क्विक नाही आहे, स्लोलीच आहे. जरी तुम्ही विमानं जात असताल तरी ती स्लोली आहे. का? हां, ते लाईटच्या स्पीडनं जात असताल तुम्ही, त्यावेळेस आपण त्याला व्हेरी फास्ट प्रोसेस म्हणू शकतो. पण वी कॅन नॉट ट्रॅव्हल विथ द लाईट स्पीड ऑफ लाईट. तर जनरली काय होतं पहा की आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातोय, ती स्लो प्रोसेस आहे. आता म्हणजे असं नका म्हणू की सर आम्ही फास्ट गेलो तर स्लो कशी राहील, तसं नाही. स्लो म्हणण्याचा अर्थ असा की त्याला प्रत्येक मधल्या छोट्या प्रत्येक स्टेप अटेंड करतच तुम्हाला जावं लागतं. तसं या इनिशियल स्टेट ए पासून फायनल स्टेट बी पर्यंत आपली सिस्टीम जाते विथ दिस थर्मोडायनामिकल प्रोसेस. कुठल्या तरी एका थर्मोडायनामिकल प्रोसेसनं ती जात असेल तर असं घडत नाही की ती इथं स्टेट आहे आणि इथून स्टेट डायरेक्ट गेली, असं व्हायला काय नाही. तुम्ही जरा लक्षपूर्वक पाहिलं तर इंटरमिडिएट अनेक स्टेट आहेत. ही इनिशियल स्टेट आहे, ही फायनल आहे. ओके, तर त्याच्यामध्ये पण अनेक स्टेट आहेत. जसं आपण इथं आहोत आणि आपण मुंबईला आहोत तर मध्ये पण अनेक स्टेशन्स येतात. ओके, किंवा तुम्ही विमानासर म्हणताल मग आम्ही विमानानं गेलात तर स्टेशन येतील का? नाही, तर ऑब्वियसली विमानानं गेलात तर स्टेशन नसतील. पण तुम्ही इथं आहात, तुमचं विमान या विमानतळावर, तुम्ही त्या विमानतळात गेलात तर प्रत्येक वेगवेगळे पॉईंट्स आहेत, तुम्ही वेगवेगळ्या पॉईंटला होता. तर तसंच असणार आहे की आपण इनिशियल स्टेट म्हटलं, फायनल स्टेट म्हटलं, याच्यामध्ये इन्फानाईट नंबर ऑफ स्टेट असतात. किती असतात? इन्फानाईट. म्हणजे याच्यानंतर हे प्रेशर वाढलं कमी झालं ना. आता इथं याच्यामध्ये ही स्टेट घेतली, हा पॉईंट घेतला, या पॉईंटला पाहू शकता वेगळं प्रेशर आहे, वेगळी व्हॅल्यूम आहे. या पॉईंटला घेऊ शकता वेगळं प्रेशर आहे, वेगळी व्हॅल्यूम आहे. या पॉईंटला घेता वेगळी व्हॅल्यूम, वेगळं प्रेशर आहे. प्रत्येक पॉईंटला काय आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम वेगवेगळे आहेत. म्हणजे याच्यामध्ये ही इनिशियल ही फायनल स्टेट आहे मान्य, पण या दोघांच्या मध्ये इंटरमिडिएटमध्ये नंबर ऑफ स्टेट आहेत, अनेक स्टेट आहेत, भरपूर स्टेट आहेत. मग ह्या अशा भरपूर स्टेट जरी असल्या, मग प्रत्येक छोट्या स्टेट स्टेप फॉलो करून, जसं पायऱ्या म्हणतो आपण. आपल्याला जर समजा एकदम खालच्या मजल्यावरतून आपल्या तिसऱ्या मजल्यावर जायचं किंवा दुसऱ्या मजल्यावरती जायचं असेल तर आपण काय असं डायरेक्ट इथं आहोत डायरेक्ट तिथं आहोत असं होतं की नाही, आपण एक स्टेप फॉलो करत जातो. म्हणजे आपण प्रेझेंट असायला पाहिजे. या प्रत्येक ठिकाणी आपण प्रेझेंट असतो, प्रत्येक पायरीवरती आपण प्रेझेंट असतो. असं नाही होत की या पायरीवरती होतो नंतर डायरेक्ट वरच्या एकदम फायनल पायरीवरती, असं नाही होत. इनिशियल आणि फायनलच्या मध्ये पण एक छोट्या स्टेप्स असतात. म्हणजे प्रोसेस आपली घडायली ही इनिशियल आणि फायनल आहे, पण मध्ये पण अनेक स्टेट आल्या होत्या आणि अनेक स्टेट एकत्र जोडल्यानंतर, म्हणजे आपण याला जरा असं म्हणण्यापेक्षा मी जर असं म्हटलं सोप्या भाषेमध्ये, ही एक आहे, इथे एक स्टेट आहे, ही दुसरी स्टेट आहे, ही तिसरी स्टेट आहे, अशा अनेक स्टेट आहेत, बरोबर आहे. आणि या सगळ्या स्टेट मी जर जोडल्या अशा तर एक पाथ तयार होतो सगळ्या स्टेटचा, इंटरमिडिएट स्टेटचा म्हणून, आणि त्यालाच पाथ म्हणतो आपण. ओके, त्यालाच थर्मोडायनामिकल पाथ म्हणतो आपण. जो की थर्मोडायनामिकल प्रोसेस ज्या पाथनं चाललेली आहे त्याला थर्मोडायनामिकल पाथ म्हणत असतो. हा जो पाथ झाला या पाथनं आपली प्रोसेस घडते, या पाथनं आपली पूर्ण कार्य घडते. ओके, त्याला झाला पाथ. ओके, आय थिंक मला तुम्हाला लक्षात आलं असेल. आता मग ज्यावेळेस हे घडत असतं त्यावेळेस ते फास्ट घडतं का स्लो घडतं? तर इट इज इनफायडेसिमली स्लो असते. इनफायनाईट स्मॉल किंवा इन्फायनेशिमली स्मॉल किंवा स्लो, स्मॉल नाही, स्लो. ओके,
इन्फायनेशिमली स्लो प्रोसेस असणार आहे. स्लो म्हणजे काय, एकदम स्लोली एका पॉईंटला एक पॉईंट, नंतर दुसरा पॉईंट, नंतर तिसरा पॉईंट अशी घडत जाणार आहे. स्लो म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणत नसतो आपण, पण ती घडत जाते ती प्रोसेस, की घडत असते. म्हणजे प्रत्येक स्टेप स्किप करत न जाणे. ॲक्च्युली स्लो म्हणण्याचा अर्थ या ठिकाणी असा नाही आहे की टाईम कमी लागतो. या ठिकाणी स्लो म्हणण्याचा अर्थ असा आहे की ती प्रत्येक स्टेप घेऊनच जाते. मधली कुठली स्टेज असं नाही होणार की ही स्टेट कॅन्सल, म्हणजे या स्टेटमध्ये सिस्टीम आलीच नाही, डायरेक्ट या स्टेटमध्ये आली इथपर्यंत आणि इथली मधली स्टेट घेतलीच नाही, पुढच्या स्टेटला गेली, असं शक्य नाही. तर ती प्रत्येक स्टेटमधली घेत जात असते आणि त्या स्टेट कसं इनफायनेशिमली स्लो प्रोसेस म्हणतो आपण त्यामुळेच. आणि त्याच कुठलीही एखादी थर्मोडायनामिकल प्रोसेस असेल आणि ती जर इनफायनेशिमली स्लोमध्ये जात असेल तर त्याला, तर आपली जी सिस्टीम आहे ते एका इनिशियल स्टेटला होती, फायनल स्टेटला होती. आणि इनिशियल स्टेटकडून जर फायनल स्टेटकडे आपली जी सिस्टीम जात असेल कशी, इनफायनेशिमली स्लो प्रोसेसनं, आणि त्या सिस्टीमला आपण क्वासी-स्टॅटिक सिस्टीम म्हणतो. काय म्हणतो? क्वासी-स्टॅटिक सिस्टीम. म्हणजे अशी सिस्टीम जी की इन्फायनेशिमली स्लो चालते, एकदम फास्ट घडत नाही, त्या प्रोसेसला म्हणतो क्वासी-स्टॅटिक सिस्टीम. आणि आय थिंक अशा प्रकारच्या अनेक क्वासी-स्टॅटिक सिस्टीम आपल्याकडे असतात ज्या की एकदम स्लो रेटने घडत असतात. हे झालं आपल्याकडे थर्मोडायनॅमिकल प्रोसेस. आणि कुठल्याही थर्मोडायनॅमिकल प्रोसेसमध्ये काय होत असतं, वर्डन घडत असतं, वर्क होत असतं. वर्क म्हणजे पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा हीट तरी एक्सचेंज व्हायलाच पाहिजे, तरच आपण त्याला थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस म्हणतो. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे वर्डन इन अ थर्मोडायनॅमिकल प्रोसेस. थर्मोडायनॅमिकल प्रोसेसमध्ये वर्क डन काय होतं, आपण नेक्स्ट कन्सेप्ट आहे वर्क डन, है ना. ऑब्वियसली वर्क डन इन थर्मोडायनॅमिकल प्रोसेस. म्हणजे थर्मोडायनॅमिकल प्रोसेसमध्ये वर्क डन नेमकं काय होतं. आता आपल्याला माहिती पहिल्यासारखंच आपण काढणार. हे काय व्हॉल्यूम आहे, हे काय आपल्याकडे प्रेशर आहे. आणि समजा आपण मानली ही इनिशियल स्टेट ए मानली आणि समजा इथे फायनल स्टेट बी मानली. ओके, तर आपली जी सिस्टीम असणार आहे ती इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट मूव्ह होणार आहे. तर समजा अशा प्रकारे मूव्ह झाली, ही जो हा पाथ आहे, ओके, थर्मोडायनॅमिकल प्रोसेसचा पाथ आहे, याला पाथ नंबर 1 म्हटलं. आता 1 नंबरच्या पाथमध्ये जर आपण व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं, तिथून आपण डॉट डॉट जर काढलं तर हे आपली इनिशियल स्टेट असणार आहे आणि काय असणार आहे, व्ही फायनल असेल. ओके, सॉरी, प्रेशर इनिशियल असेल आणि या ठिकाणचं प्रेशर काय असेल, हे प्रेशर फायनल असेल आणि या ठिकाणचं प्रेशर काय असेल, इनिशियल, सॉरी, ओके, हो, या ठिकाणचं प्रेशर फायनल आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणची व्हॉल्यूम काय आहे, फायनल आहे. ती पिव्होट आहे. हा पाथ 1 म्हटलं आपण. या पाथला काय म्हटलं, समजा 1 नंबरचा पहिला पाथ म्हटलं. म्हणजे आपली स्टेट ए टू बीच चाललो. स्टेट काहीतरी प्रेशर काहीतरी होतं, इथलं प्रेशर इनिशियल प्रेशर काहीतरी होतं, व्हॉल्यूम काहीतरी होती. इथलं गेल्यानंतर प्रेशर काहीतरी होतं, व्हॉल्यूम काहीतरी होती. पण या पाथनं फॉलो केलं होतं आपण. या पाथनं गेल्यानंतर काय होणार आहे पहा, ऑब्विसली या ठिकाणी मिक्स कॉम्प्रेशन आहे. आपण या प्रकारचा ग्राफ ऑलरेडी अगोदर पाहिला आहे. त्या ठिकाणी कॉम्प्रेशन व्हायले म्हणजे व्हॉल्यूम कमी व्हायली. तर या कंडिशनचं वर्डन काय, नंबर 1चं वर्डन कसं असेल, पॉझिटिव्ह आहे. कारण का, एक्सपान्शन व्हॉल्यूम काय व्हायली, इन्क्रीज व्हायली, तर पॉझिटिव्ह वर्क आहे. दुसरी गोष्ट, या पाथनं जात्या वेळेस काय व्हायलं रे, आपण म्हणू शकतो प्रेशर व्हॅरीज व्हायले. या ठिकाणी काय व्हायले, दुसरी कन्सेप्ट काय, प्रेशर व्हॅरी आहे, व्हॅरीज आहे. प्रेशर काय व्हायला, व्हॅरी व्हायले. पहा, जसंच आपण पाहतो की प्रेशरही व्हॅली व्हायले आणि व्हॉल्यूमही व्हॅरी व्हायली. आणि त्यावेळेस आपलं जे प्रेशर व्हॅरिएशन होत ती प्रोसेस घडते. आणि ऑब्वियसली वर्डन तर पॉझिटिव्ह आहे आणि प्रेशर व्हॅल्यू वाढत आहे. याला जर आपण या डायरेक्शनला घेतलं असतं तर वर्डन निगेटिव्ह असतं, लक्षात ठेवा. व्हॉल्यूम डिक्रीज व्हायली, म्हणजे ते या डायरेक्शनला आहे. ते पाथ 1 म्हटलं आपण. काय ना, एक पाथ म्हटलं आणि या पाथनं आपली प्रोसेस जाते. तर याला आपण काय म्हणू शकतो, एका पाथनं प्रोसेस जात असेल तर या ठिकाणी प्रेशर काय व्हायले, कमी व्हायले आणि व्हॉल्यूम वाढत चालली, तर पॉझिटिव्ह वर्क आहे. पण प्रेशर व्हॅरी व्हायले आणि जी प्रोसेस असणार याला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. काय म्हणतो, आयसोथर्मल. म्हणजे या ठिकाणी काय राहिले, टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट आहे. आता ही आणि याच्यामधलं जे एरिया असतं, एरिया अंडर द कर्व, हा एरिया, हा जो एवढा एरिया आपल्याला दिसेल, हा एरिया म्हणजेच वर्क डन असणार. लक्षात ठेवा ऑलवेज या ठिकाणी ना, एरिया म्हणजेच काय असणार आहे, एरिया अंडर द कर्व आहे ना, अंडर द कर्व. म्हणजे हा पॉईंटपासून इथं लाईन घ्यायची, ही लाईन घ्यायची, याच्यामधला जो एरिया असणार आहे, एरिया अंडर द कर्व काय असणार आहे, इक्वल टू वर्क डन. वर्क डन एकदम सोपे बा. एरिया अंडर द कर्व म्हटलं की वर्क डन आणि या ठिकाणचा एरिया फाइंड आउट करायचा, तुम्हाला वर्क डन मिळेल. एरिया कसा काढणार, पहिल्यांदा याचा एरिया काढायचा, हा एवढा एरिया काढू शकता, हे मल्टिप्लाय बाय हे, आणि हा पण एरिया काढू शकता. एरिया अंडर द कर्व तुम्हाला कधीही काढता येतं. ओके, आता सेकंड पाथ आपण केला. समजा पॉईंट ए टू बी चालला, जसं तुम्ही तुमच्या गावाकडे जाता, मामाच्या गावाला जाता, तर अनेक रस्ते असतात. तसा हा दुसरा पाथ समजा की समजा तुम्ही अशा पाथनं गेलात आणि नंतर असे आलात, म्हणजे या ठिकाणी पाथ नंबर 2 म्हटलं आपण याला. ओके, आता या पाथ नंबर 2 मध्ये काय घडतंय,
पाथ नंबर 2 मध्ये तो ऑब्विसली वर्क डन पॉझिटिव्ह आहे, कारण इनिशियल व्हॉल्यूम ही होती, फायनल व्हॉल्यूम ती होती, तर वर्क डन पॉझिटिव्हच असणार आहे, काय अडचण नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी प्रेशर काय आहे, समजा ह्या पॉईंटला आपण काय म्हटलं ए बी म्हटलं, हा सी पॉईंट घेतला, तर प्रेशर काय आले फ्रॉम पॉईंट ए टू सी, कुठून ए टू सी प्रेशर काय राहिले कॉन्स्टंट आहे, हा ना. ए पासून सी पर्यंत काय प्रेशर कॉन्स्टंट आहे, म्हणजे या ठिकाणच्या प्रेशर्सला आपण आयसोबारिक म्हणतो ना, आयसोबारिक. आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहेत. ओके, आता पॉईंट सी टू म्हणजे ए टू बी काय व्हायला फक्त व्हॉल्यूम बदलेली, है ना, व्हॉल्यूम चेंज व्हायली, प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. आता सी टू बी जात असताल तर काय व्हायले रे, प्रेशर बदलायले, प्रेशर व्हॅरी व्हायले ना, प्रेशर व्हॅरी व्हायले, पण व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट सी पासून बी पर्यंत, तर व्हॉल्यूम काय होते कॉन्स्टंट राहते. तर हे मात्र महत्त्वाची अशी गोष्टी झाली पाथ 2. आता याच इथलं वर्क डन म्हणजे काय असणार आहे, ऑब्विसली एरिया अंडर द कर्व. ओके, काय असणार आहे एरिया अंडर द कर्व, पण इथला एरिया अंडर द कर्व कसा, हा पहिला या एक नंबरचा कर्व त्याच्यातला हा एरिया झाला, बरोबर आहे. आता 2 नंबरचा कर्व म्हणजे हा एरिया झाला, म्हणजे हा तर आलाच, हा इकडचा एरियात आलाच, ही आणि हे असे आहे. तर हा तर एवढा एरिया आलाच, प्लसमध्ये हा एरिया वाढला, मी एरियाला डॉट डॉटनं दाखवतो, आपलं थोडं कन्फ्युजन कमी होईल. हां, म्हणजे पहा, ओके, म्हणजे एरिया अंडर द कर्व म्हणजे आता सेकंड पाथनं तुम्ही गेल्यानंतर हा एरिया होता पहिल्या पाथनं गेल्यानंतर, हा एरिया म्हणजेच वर्क डन. ओके, म्हणजे W1 म्हणूया, फर्स्ट वर्क डन म्हणूया. ओके, हा दुसरा एरिया काय, एरिया 2 आहे, सेकंड एरिया केव्हाचा, म्हणजे हा एरिया प्लस हा एरिया दोन्हीचा मिळून असणार आहे, कारण इथलं सेकंड वर्क डन W2 असणार आहे. ओके, आता तिसरा पाथ आपण फॉलो केला, समजा तिसरा पाथ जर आपण म्हटलं तर 3 नंबरचा पाथ समजा असा म्हटलं की समजा आपली सिस्टीम इथून इथपर्यंत आली. ओके, आणि नंतर हे पॉईंट डी घेतला आणि इथून इथपर्यंत गेली. ओके, तर यामध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पहिल्यांदा काय झालं रे, तिसऱ्या कंडिशनमध्ये वर्क डन ऑब्विसली पॉझिटिव्हच असणार आहे, कारण इनिशियली इथं होता, फायनली इथं होता. फायनल इनिशियल स्टेट बदलणे, आपण पाथ बदलतोय फक्त, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सारखीच आहे, म्हणजे आपलं गाव आणि मामाचं गाव सारखंच आहे, आपण फक्त जाण्याचा रस्ता बदलतोय, पाथ बदलतोय. आता पहिल्या पाथनं गेल्यानंतर काय होतं तुम्ही पाहिलं, दुसऱ्या पाथनं गेल्यानंतर काय होतं पाहिलं. आता तिसऱ्या पाथनं आपण गेलो तर काय होतं, वर्क डन तर पॉझिटिव्हच राहणार आहे. तिसऱ्या पाथनं गेल्यानंतर सुरुवातीला ए टू डी काय व्हायले, प्रेशर व्हॅरी व्हायले. अगोदर पहा, इथं पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट होतं, नंतर प्रेशर व्हॅरी होत होतं. इथं पहिल्यांदा प्रेशर काय व्हायले, व्हॅरी व्हायले, नंतर प्रेशर कॉन्स्टंट राहिले. फरक आहे, पहिल्यांदा प्रेशर व्हॅरी व्हायले, नंतर प्रेशर कॉन्स्टंट राहील. म्हणजे पहिल्यांदा प्रेशर काय व्हायले, प्रेशर ए टू डी काय व्हायले, व्हॅरी व्हायले, आणि डी टू बी काय व्हायले, कॉन्स्टंट आहे, डी टू बी कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्याला तिसरा पाथ म्हटलं आपण. ओके, तिसऱ्या पाथचं वर्क डन काय म्हणलं, W3 मानलं, वर्क डन 3. ओके, आता तिसऱ्याचा एरिया अंडर द कर्व काय असणार आहे, लक्षात ठेवा, हा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत आहे, तर एरिया अंडर द कर्व हा एवढाच असेल एरिया ना. परत मी एकदा इथं ग्राफ काढतोय. ओके, ह्या अशा प्रकारे ही इनिशियल स्टेट आहे ए, ही फायनल स्टेट आहे. तर हा इथून इथपर्यंत हा तुमचा कर्व आहे, तर कर्वच्या अंडरचा एरिया म्हणजे हा एवढाच एरिया असणार आहे. ओके, हा एवढाच एरिया, तर W3 असेल. आता मग तुम्ही सांगू शकता कोणता एरिया जास्त आहे रे, तर ऑब्विसली वर्क डन दुसरा एरिया कसा आहे, दुसऱ्या एरिया पहिला एरिया जास्त आहे का दुसरा, तर या पहिल्या पाथनं गेल्यापेक्षा या दुसऱ्या पाथनं गेल्यानंतर वर्क डन जास्त होते ना, दुसऱ्या पाथनं गेल्यानंतर वर्क डन जास्त होते. जसं की आपल्या मामाच्या गावाला जातो, एका पाथनं गेलं तर पेट्रोल कमी लागतं, दुसऱ्या पाथनं गेलं तर पेट्रोल जास्त लागतं, असं ठरलेलं असतं, पेट्रोल कमी जास्त लागतं आणि आपल्याला माहिती असतं कुठून जायचं असतं ते. ओके, तर तसं पहिल्यांदा पाहिलं की आपण या पाथनं गेलो त्यावेळेस वर्क डन W1 होतं, आणि या पाथनं गेलो त्यावेळेस वर्क डन W2 होतं. म्हणजे प्रोसेस आहे, त्या वेगळ्या प्रोसेस आहेत. ही आयसोथर्मल प्रोसेस आहे, ही आयसोबारिक प्रोसेस आहे, आणि ही पण एक आयसोबारिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस पण असते. म्हणजे या प्रोसेस म्हणतो त्याला थर्मोडायनामिक प्रोसेस, म्हणजे या पाथ ज्या प्रक्रियेनं आपण चालू, ज्या प्रोसिजरनं आपण जातो त्या ठिकाणी त्याला प्रोसेस म्हणतो. त्या वेगळ्या प्रोसेस आहेत, 3 वेगळ्या, म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सारखे असून सुद्धा तिघांचं वर्क डन वेगळे. आणि आपण म्हटलेले वर्क डन म्हणजेच काय, एरिया अंडर द कर्व, हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिल्याचा एरिया अंडर द कर्व हा एवढा एरिया होता, दुसऱ्याचा एरिया अंडर द कर्व हा एवढा एरिया प्लस हा एरिया झाला, ॲड झाला, तर दुसऱ्या वेळेसचं वर्क डन जास्त होतं आणि तिसऱ्या वेळेसचं वर्क डन अजून कमी होतं. म्हणजे ऑब्विसली दुसऱ्या वेळेसचं वर्क डन तिसऱ्यापेक्षा पण जास्त होतं. आणि दुसऱ्याचा विचार केला, पहिल्याचा वर्क डन आणि वर्क डन बाय थर्ड, तर यामध्ये ऑब्विसली पहिल्याचं वर्क डन जास्त आहे कोणापेक्षा, तिसऱ्या पाथपेक्षा. तर या ठिकाणी वर्क डन म्हणजेच एरिया अंडर द कर्व, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय थिंक मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल ही जी काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये नेमकं घडतंय काय, काय व्हायलंय, थर्मोडायनामिकल प्रोसेस म्हणजे काय, वर्क डन म्हणजे काय असतं नेमकं, आणि वेगवेगळ्या पाथनं गेल्यानंतर वर्क डन वेगवेगळं असतं. लक्षात ठेवा, इनिशियल तिथंच आहे तर फायनल तेच आहे. म्हणजे आपण आपल्या मामाच्याच गावाला जातोय, इनिशियल आणि फायनल स्टेट सारखीच आहे, पण आपण मध्ये जाते वेळेस आपण काय बदलत असतो, आपण
वेगवेगळ्या पाथनं जातो. वेगळ्या पाथनं गेल्यानंतर वेगळी एनर्जी लागते, जास्त कमी जास्त टाईम लागतो किंवा पेट्रोल कमी जास्त लागतं, वर्डन वेगळं लागतं. तसं इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटला जातो वेळेस आपण कुठल्या प्रोसेसला फॉलो करून जातोय, आयसोबारिक प्रोसेसनं जातोय का आयसोबारिक प्रोसेसनं जातो का आयसोथर्मल प्रोसेसनं जातो का ॲडियाबॅटिक प्रोसेसनं जातो. अशा अनेक कंडिशन्स असतात, अनेक प्रोसेस आहेत. आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत टाईप्स ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. तर वेगवेगळ्या प्रोसेसनं जात असाल तर वेगवेगळं वर्डन असतं अँड दॅट वर्डन इज फाइंड आउट बाय गिव्हन एरिया अंडर द कर्व. त्या ठिकाणचा एरिया अंडर द कर्व याने आपण सांगत असतो. आय थिंक मला वाटतं कळालं असेल तुम्हाला सगळं कन्सेप्च्युअली एकदम व्यवस्थित. ओके, काय डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. या टॉपिकची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर करत चला, सबस्क्राईब करा, कारण नॉलेज शेअर केल्यामुळं वाढतं, कमी नाही होत. ओके, तेच चला मित्रांना, चांगली गोष्ट असते. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.